सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठकणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत स्थिरता, शिथिलता आणि चेहऱ्यावर प्रसन्नता. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. जाणीव पोटाच्या हालचालींकडे. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग. हातांची ज्ञान मुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास आणि जाणीवपूर्वक ओंकार. दीर्घ श्वास. खोलवर दीर्घ श्वास. काही क्षण शांत. प्रार्थना दोन्ही हात जोडून एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमः. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमैथुनी. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. विश्रांती घेऊया सुरुवातीला. दोन्ही पायांमध्ये अंतर. रिलॅक्स. विश्रांती. करणार आहोत आपण चक्की चालन आणि त्यासाठी दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर द्यायचं. दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफून तळवे आपले स्क्रीनच्या दिशेला हाताचे. सावकाश पुढे झुकायचे आणि सुरुवात उजवीकडून डावीकडे. 1 2 3
4, अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे सुरुवात करूया. 1, 2, 3, 4, 5. सावकाश थांबायचंय, दोन्ही हात खाली असतील. पायामधलं अंतर तसंच ठेवायचंय आणि आता सुरुवात करूया. उजव्या हाताने उजवा पाऊल आणि डावा हात सरळ वर, हलकासा साईड बेंड. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. थांबायचंय, थांबायचंय. दोन्ही पाय समोर घ्यायचे, जळून करणार आहोत नौकाचालन. हाताची मुठी वळून घ्यायच्या, दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. एक हलकासा बॅकवर्ड बेंड आणि मग पुढे झुकायचंय. 1, सावकाश हाताची पकड पावलाच्या बाहेर जाऊ दे. 2, 3, 4 आणि 5. विरुद्ध बाजूने आता दोन्ही हात समोर असतील आणि आता पुढून मागे. 1, श्वास घेत पुढे वर, श्वास सोडत वर. 2, 3, 4, 5 वेळा झालं की थांबायचं आणि मग दोन्ही पावलं जोडून घ्यायचे. बटरफ्लाय. हाताची पकड पावलांच्या भोवती, गुडघे जमिनीकडे सही सोडूया, डोळे अलगद मिटून घेऊया. एक हलकसं स्मित असते चेहऱ्यावरती आणि रिलॅक्स. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. आणि आता सावकाश मुवमेंट करूया. श्वास घेत घेत गुडघे वर आणि श्वास सोडत खाली. इनहेल अप, एक्सेल डाऊन. 3, 4, 5 आणि 6. आता थोडीशी डायनामिक हालचाल सुरुवात करूया. जास्तीत जास्त गुडघे वर खाली वर खाली. सावकाश थांबायचंय, सावकाश थांबायचंय. हाताची पकड तशीच ठेवायची आहे. करणार आहोत आपण रोलिंग. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे, उजवीकडे डावीकडे. बरोबर, आपला तोल सांभाळायचा आहे. मध्यभागी येऊन थांबायचं. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांत. मान सही सोडूया, रिलॅक्स होऊया. करणार आहोत आपण आता अर्ध मत्स्यंद्रासन आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे. डावा पाय फोल्ड करून त्याची टाच उजव्या सीटच्या जवळ. उजवा पाय आपला आपण व्यवस्थित ऍडजस्ट करून घ्यायचा आहे. तो उभा असेल. बरोबर. उजवा हात मागे, जिथे आपला पाठीचा मणका आहे तिथे. आता डाव्या हाताने समोरून उजव्या पायाला विळखा द्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी डावा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन उजव्या पायाचा अँकर पकडायचा प्रयत्न करा. शक्य असेल तर, किंवा समोरून विळखा घातला तरीही चालेल. अशा प्रकारे केलं तरीही चालेल. आणि आता उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. उजवा हात जो मागे आहे तो मागून डाव्या पायाच्या मांडीवर हात ठेवता येतोय का बघा. उजवा खांदा थोडासा मागच्या मागे ओपन करा.
आणि अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, स्थिर सुखमासनी आणि श्वास चालू. अट्टहास न करता सहज जसं जमेल त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करा. उलट चाल करताना आधी मान मध्यभागी येईल. उजव्या हाताचा सपोर्ट पुन्हा एकदा मागे आपल्या सीटच्या इथे द्या. डाव्या हाताचा विळखा काढून घ्या. खाली असलेला डावा पाय सरळ करा, मग उजवा पाय. विरुद्ध बाजूने हीच कृती. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे. उजवा पाय फोल्ड करून त्याची टाच डाव्या सीटच्या जवळ. डावा हात मागे. उजव्या हाताने समोरून विळखा द्या डाव्या पायाला किंवा अँकल पकडायचा प्रयत्न, तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे. आणि मग डाव्या बाजूला मागे वळ. मागची भिंत बघूया. आणि डावा हात जो मागे आहे तो मागून उजव्या पायाच्या मांडीवर ठेवण्याचा प्रयत्न करा. डावा खांदा मागच्या मागे थोडासा ओपन करायचा आहे. तोंड बंद, डोळे बंद. आणि पुन्हा एकदा या संपूर्ण स्थितीचा निरीक्षण. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना सावकाश मान मध्यभागी. डाव्या हाताचा सपोर्ट पुन्हा एकदा मागे. उजव्या हाताचा विळखा काढून घ्यायचा. उजवा पाय सरळ करूया खाली असलेला आणि मग डावा. विश्रांती. पाठकड्यावर आणि पोटाच्या इथे आलेला पीळ स्ट्रेच या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. एक एका पायाने वज्रासन. दोन्ही पाय जोडून घेऊया. एक एक पाय फोल्ड करूया उजवा आणि मग डावा. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन आहे. अन्नपचन चांगलं होतं या आसनाच्या अभ्यासाने. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. दोन्ही हात आपल्या मांडीवर असतील, गुडघ्यापासून थोडेसे लांब, हाताची कोपरे शरीराच्या जवळ. आणि दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घेऊया आणि वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासूया. समोर गुडघे जोडलेले आहेत. मांडीला मांडी जोडलेली आहे. सीटचा भाग बरोबर टाचांच्या मध्ये आहे. एक स्मित असते चेहऱ्यावरती. करणार आहोत आपण उष्ट्रासन. काल आपण अर्ध उष्ट्रासन पाहिलं, सुलभ उष्ट्रासन पाहिलं. आज आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. अट्टहास नसेल तर इथे आपल्याला दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचे. पावलं जमिनीकडे फ्लॅट ठेवायचे. अगदीच जमत नसेल तर पावलांचं माउंटन करा किंवा पावलं जमिनीकडे फ्लॅट. समोरून गुडघे आणि मांडी जुळलेली असेल, तोल जात असेल, गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर मात्र दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर ठेवा आणि पूर्ण उष्ट्रासन करणं टाळा. फक्त हा उष्ट्रासन करायला हरकत नाहीये. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे आणि बॅक पेन होत असेल त्यांच्यासाठी ही सूचना. बाकीच्यांनी दोन्ही हातांची पाचही बोटं जुळवून घ्या आणि ती पकड आता आपल्या जिथे पाठीचा मणका आहे तिथे ठेवा. शेवटचं माकड हाड जिथे आहे तिथे आपली हाताची स्थिती असेल. बोट जमिनीला पॉइंटेड असतील. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. नकळत आपण असं पोट पुढे घेतो तर ते पोट पुढे न घेता आपण सरळ एका रेषेत आहोत हे आपली आपण खात्री करून घ्या. नजर समोर. आता हळूहळू कमरेचा भाग पुढे ढकला, म्हणजे ऑटोमॅटिकली पोट सुद्धा पुढे येईल. कमरेचा भाग पुढे ढकला. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी मागून उजव्या हाताने उजवी टाच पकडा आणि डाव्या हाताने डावी टाच. ज्यांना हे शक्य नाही त्यांनी सुलभ उष्ट्रासन करायला हरकत नाहीये. ज्यांना जमतंय त्यांनी पूर्ण उष्ट्रासन करायला. मान मागे सैल सोडायची. पाठीच्या मणक्यावरती प्रेशर, गुडघ्यावरती ताण, मांड्यांवरती ताण, पोटावरती ताण.
जोड श्वासाची. ठीक आहे, छान. उलट चाल करताना उजवा हात कमरेवर द्या, मग डावा हात, दोन्ही हात खाली आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळ्याला मिटून घेऊया आणि ज्या ज्या भागावरती आपल्याला ताण आणि दाब जाणवलाय तो तो भाग मनाने रिलॅक्स करूया. श्वासाची गती वाढली असेल तर आता श्वास घ्या आणि तोंडाने सावकाश सोडून द्या. करूया आपण योग मुद्रा. डाव्या हाताचा मनगट उजव्या हाताने पकडूया आणि ती पकड पुन्हा एकदा जिथे आपला पाठीचा मणका आहे तिथे ठेवायची. एक श्वास भरून घेऊया. ज्याला हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी जास्त वेळ या स्थितीमध्ये न बसता योग मुद्रा सोडून द्यायला हरकत नाहीये. बाकीचे आपण सुरुवात करूया. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झोपूया. पोटाचा भाग पुढे येईल, मग छातीचा भाग, गळा, हनुवटी, नाक आणि त्यानंतर आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सोडूया. ज्यांना शक्य आहे त्यांनी कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. सीटचा भाग मात्र आपल्याला उचलायचा नाहीये, तो पूर्णपणे पायावर असेल. अंतिम स्थितीमध्ये हाताची पकड थोडी लूज करा. खांदे कोपरं जमिनीकडे सैल सोडूया. इथे रक्ताच्या प्रवाहाची दिशा बदलते. प्रवाह हा हृदयापासून डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. पाठीच्या मणक्यावरती छान असा ताण आहे, पोटावरती प्रेशर आहे. यथाशक्ती थांबूया. उलट चाल करताना हाताची पकड पुन्हा एकदा घट्ट करायची. खांदे थोडेसे मागच्या मागे ताणून घ्यायचे आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हायचं. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. दोन्ही हात पुन्हा आपले मांडीवर, डोळे अलगद मिटून. संपूर्ण योग मुद्रेचा जो काही परिणाम झालेला आहे त्याचा मनातल्या मनात मागो. करणार आहोत आपण आता राज कपोतासन आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही हात समोर ठेवायचे आणि गुडघ्यात सरळ व्हायचं. दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडस अंतर घ्या. जसं आपण मार्जरासन करतो त्याप्रमाणे ही कृती आहे. आता आपला उजवा जो पाय आहे तो समोर घ्यायचा आहे. अशा प्रकारे आडवा उजवा पाय समोर असा आडवा घ्या. खाली टेकवा जमिनीवरती. खाली जमिनी उभा नाही घ्यायचंय, खाली टेकवायचंय जमिनीला उजवा पाय. हा टेकवला. तुमचा उभा दिसतोय ना सुनीता ताई? हे बघा समोरून दिसतोय, हे बघा असा ठेवलाय तो. खाली उजवा जो पाय आहे ना तुमचा, जो तुम्ही उभा केलेला आहे तो असा आडवा होतोय का? जर गुडघेदुखीचा त्रास असेल तर करू नका. गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर नका करू. नाही ठीक आहे, राहू देत मग. तुम्ही मार्जरासन करायला हरकत नाहीये सुनीता ताई, आपण जे शिकलेलो आहोत ते. आता बाकीच्यांनी डावा पाय हळूहळू मागच्या मागे सरळ करा. पूर्णपणे डावा पाय मागच्या मागे सावकाश सरळ करा. पाऊल जमिनीकडे फ्लॅट. हा बरोबर. आपली टाच जी आहे ना, जो आपण पाय फोल्ड केलाय उजवा पाय, ती टाच जी आहे ती आपल्या अॅनसच्या इथे येईल. बरोबर. जेव्हा आपण डावा पाय मागच्या मागे जेव्हा सरळ करायला जातो तेव्हा टाच आपल्या अॅनसच्या इथे येईल. आणि नजर समोर, नजर समोर आणि इथे यथाशक्ती थांबा. श्वास चालू आहे. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना सावकाश
डावा पाय पुन्हा एकदा फोल्ड करा, सावकाश, अगदी सावकाश, मार्जरासन आणि उजवा पाय पुन्हा एकदा आहे त्या स्थितीमध्ये. पुन्हा आपण कोणवे झालोय. बरोबर. आता डावा पाय त्याच प्रकारे आपल्याला फोल्ड करायचा आहे, आडवा ठेवायचा आहे. तशी टाच उजव्या गुडघ्याजवळ असेल, नजर समोर, आणि मागून उजवा पाय हळूहळू सरळ करायचा आहे, जमिनीला घासत घासत. पाऊल जमिनीकडे फ्लॅट ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि आता आपली टाच आपल्या ऍनसच्या इथे येईल, नजर समोर. बरोबर, हा बरोबर, नजर समोर. आणि पुन्हा इथे यथाशक्ती थांबूया. श्वास घेतोय, सोडतोय. त्याची ही अगदी बेसिक कृती आहे. इथून पुढे ऍडव्हान्स सुद्धा हे आसन आहे ज्याच्यामध्ये पाय फोल्ड केला जातो, पण आपण अगदी सोपी कृती करतोय. सावकाश उलटचाल करूया. हळूहळू उजवा पाय पुन्हा एकदा पूर्वस्थितीला आणूया, अगदी सावकाश आपापल्या क्षमतेने. आणि डावा पाय पुन्हा एकदा आपल्या मार्जरासनच्या स्थितीमध्ये आपण स्थिर आहोत. नजर दोन्हीही हातांच्या मध्ये ठेवा, नजर दोन्ही हातांच्या मध्ये. बरोबर. आता उजवा जो आपला पाय आहे त्या उजव्या पायाचं पाऊल दोन्हीही हातांच्या मध्ये घ्या. उजव्या पायाचं पाऊल दोन्हीही हातांच्या मध्ये, नजर समोर. आणि आता आपल्याला डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे, नजर डाव्या हाताच्या पंजाकडे. आणि इथे थांबा. 5 4 3 2 1. डावा हात खाली घ्या, उजवा पाय मध्ये घ्या. आता डाव्या पायाचं पाऊल दोन्हीही हातांच्या मध्ये घ्या, अगदी सावकाश. उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या, नजर उजव्या हाताच्या आपल्या पंजाकडे असेल. बरोबर, छान. एका सरळ रेषेमध्ये दिसतंय. बरोबर, छान. 5 4 3 2 1. उजवा हात खाली, डावा पाय मागे. आता दोन्ही पावलांचं माउंटन करायचंय आणि सावकाश आपण जसं चतुरंग दंडासन करतो ना त्याप्रमाणे करायचंय. चतुरंग दंडासन, नजर समोर. बरोबर. थोडासा आपल्या पायाचा भाग म्हणजे जमिनीला पॅरलल येईल एवढा आपल्याला आपल्याला बॅलन्स करायचा आहे. हा, ठीक आहे, ठीक आहे. सावकाश खाली या, सावकाश खाली टेकवा, पावलं जमिनीकडे फ्लॅट घ्या. बरोबर. दोन्ही पाय बघा मागून जुळतायत का? आता इथे आपल्याला एक छोटीशी कृती करायची आहे. आपण शशकासन करणार बघा या प्रकारे. 1 आणि 2, भुजंगासन. ठीक आहे. हा, आता श्वास घे, शशकासन. श्वास सोडत, भुजंगासन. श्वास घेत, शशकासन. श्वास सोडत, भुजंगासन. श्वास घेत, शशकासन. श्वास सोडत, भुजंगासन. तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे कृती. अजून 2दा. सावकाश थांबायचे. पुन्हा आपण मार्जरासनची स्थिती घेतलेली आहे. आता दोन्ही पावलांचं माउंटन करा, गुडघे जमिनीपासून वर उचला, टाचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पावलं जोडून घ्या आणि नजर आपली नेबल रिजनकडे. आणि इथे थांबा, रिलॅक्स. 5 4 3 2 1. आता आपली नजर समोर दोन्ही हातांच्या मध्ये, नजर समोर दोन्ही हातांच्या मध्ये.
बरोबर. आता उजवा पाय पुढे घ्या, आपल्या दोन्ही हातांच्या मध्ये घेण्याचा प्रयत्न करा उजव्या पायाचं पाऊल. आपण सूर्यनमस्कार करतो ना त्याचप्रमाणे पुढची कृती. मग डावं पाऊल पुढे घ्या. आता हाताची फिंगर टिप्स जे आहेत ते जमिनीला टेकवा. फिंगर टिप्स बघा जमिनीला टेकवता येतात का? फिंगर टिप्स. नजर समोर, नजर समोर. आणि सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास घेत कमरेतनं सरळ आणि विश्रांती. रिलॅक्स. मान मागे सही सोडून घ्या, रिलॅक्स होऊन घ्या. करूया नेक रोटेशन आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या बरोबर. नजर समोर, खांदे कोपरं रिलॅक्स. आणि आता सुरुवात करूया. अवकाश हनुवटी गळ्याकडे. आणि आता सुरुवात मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. ज्यांचा तोल जातो त्यांनी हात कमरेवर ठेवा. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. लास्ट राउंड. सावकाश, मान सरळ आणि विश्रांती. रिलॅक्स. करणार आहोत आपण वायू निष्कोणासन आणि त्यासाठी दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. हाताचे तळवे आपल्या पावलाच्या खाली असतील. उजव्या हाताचा तळवा उजव्या पावलाखाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या पावलाखाली. खांदे रिलॅक्स. आता श्वास घेत घेत खाली बसायचंय, नजर सिलिंगकडे. आणि श्वास सोडत वर, हनुवटी गळ्यात. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. सावकाश श्वास घेत घेत खाली बसायचंय. हाताची कोपरं आपल्या गुडघ्याच्या जवळ आहे. हाताची जी पाऊल आपण बोट पावलाखाली घातली ती काढून घ्या. दोन्ही हात जोडून घ्या, जोडलेले हात छातीपाशी. बरोबर. जास्तीत जास्त ताणायचा प्रयत्न करा. आपले जोडलेले हात जे आहेत हे जमिनीला पॅरलल येतील. बरोबर, छान. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. परफेक्ट. स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त आहे हे आसन, मलासन. गायनेकच्या रिलेटेड ज्या काही अडचणी आहेत त्या दूर व्हायला मदत होते या आसनाच्या अभ्यासाने. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी टाचा जमिनीपासून वर उचलण्याचा प्रयत्न करा आणि आपला बॅलन्स सांभाळा. टाचा वर उचलायचा आणि बॅलन्स सांभाळायचा, नजर समोर. परफेक्ट. सावकाश, हळूहळू हळू. सावकाश टाचा खाली. आता हे हात तसेच ठेवायचे, फक्त आपण थोडस ट्विस्टिंग करूया. एकदा उजव्या बाजूला मागे वळा आणि एकदा डाव्या बाजूला. उजवीकडे, डावीकडे. उजवीकडे, डावीकडे. सावकाश सेंटरला येऊया आणि श्वास घेत घेत उभं राहूया. श्वास घेत घेत उभं राहायचंय आणि विश्रांती. रिलॅक्स. करूया आपण ताडासन स्ट्रेचिंग आणि त्यासाठी पुन्हा दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ, नजर एका बिंदूकडे स्थिर. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ देत आणि टाचा जमिनीपासून वर उचलूया. परफेक्ट. स्ट्रेच, 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 स्ट्रेच. टाचा खाली, हात खाली, विश्रांती. रिलॅक्स.
सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे उभं राहिलं. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. सुरुवात करूया गायत्री मंत्राने. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भानवे नमः. एक नमस्कारासन, दोन हस्त उत्तानासन, तीन हस्त पादासन, चार उजवा पाय मागे, अश्वसंचलनासन, पाच चतुरंग दंडासन, सहा अष्टांगासन, सात भुजंगासन, आठ पर्वतासन, नऊ उजवा पाय पुढे अश्वसंचलन, 10 हस्तपादासन, 11 स्तोत्रासन, 12 नमस्कारासन. पुढचे 3 सूर्यनमस्कार थोडेसे आपले फास्ट असतील. ओम अर्काय नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. ओम सवित्रे नमः. 1 2 3 4 उजवा पाय पुढे, 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे, 10 11 12. शेवटचा. ओम हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय मागे, 10 11 12. रिलॅक्स. मुखदोटी. अवकाश बैठक स्थितीमध्ये या. आणि मग पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला बघा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांनंतर हातांनंतर रिलॅक्स. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय 90 डिग्री वर, दोन्ही हात वर. आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात पाय लांब करायचे आणि श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. बरोबर बरोबर. सावकाश थांबा. दोन्ही हात आणि पाय खाली घ्या. अगदी सावकाश आणि थोडा वेळ विश्रांती. रिलॅक्स. करणार आहोत आपण दोनासन. ज्यांना शक्य आहे त्यांनी एकाच वेळेला आपली संपूर्ण दोन्ही हात पाय आणि अपर बॉडी जमिनीपासून वर उचलण्याचा प्रयत्न करा. अगदीच शरीर वर उचलता नाही आलं तर हाताच्या आधाराने आधी अपर बॉडी वर उचलायची आणि मग आपले पाय वर उचलायचे. ठीक आहे. सुरुवात करूया. दोन्ही हात पाय जवळ, शरीराच्या जवळ. करणार आहोत आपण दोनासन, बोट पोश्चर. एकाच वेळेला आपले हात पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलूया. अगदीच नाही जमलं तर हाताच्या कोपरांचा आधार घेऊन पहिली अपर बॉडी वर उचला आणि मग पाय. सुरुवात करूया.
एकाच वेळेला दोन्ही हात पाय आणि आपलं ओके. ठीक आहे. हाताचा आधार घ्या सुनीताताई, हाताचा स्टँड करा आणि मग अपर बॉडी पहिली वर उचला. हे बघा, असे असे हात जमिनीवर टेकवा. हा. हा. बरोबर. आणि मग पाय वर उचला. सावकाश. दर्शनाताई तुम्ही सोडायला हरकत नाही असं. आता हळूहळू आपले दोन्ही हात पाय आणि पाठीचा एक एक मणका जमिनीवर टेकवूया आणि विश्रांती. पोटावरती छान असा प्रेशर असतो. वेट लॉस ज्यांना करायचे त्यांच्यासाठी उपयुक्त. त्याचबरोबर आपलं अन्न पचन सुद्धा खूप चांगल्या प्रकारे होतं या आसनाच्या सरावाने. कोर मसल्स आपले फ्लेक्झिबल होतात. विश्रांती. करूया भद्रासन आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ. आपण ज्याप्रमाणे बटरफ्लाय करतो त्याप्रमाणे दोन्ही पावलं मिळवून घ्यायचे. गुडघे जमिनीकडे सैल सोडून घ्या. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर नेऊया. अनुवटी नाक आणि कपाल स्पर्श करत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. गुडघे अजून जमिनीकडे सैल सोडून द्या. पाठीचा मणका एकदम रिलॅक्स ठेवा. नकळत आपण तो वर उचलतो तर तो अगदी सैल सोडा जमिनीच्या दिशेने. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद. डोळे बंद. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती आणि श्वास चालू. याला देवी आसन असंही म्हणतात या या कृतीला. श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतो. इथे तुम्ही दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं आपली आपण करून घेऊ शकता यथाशक्ती. करूया. डोळे उघडा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत जोडलेले हात आपलं कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात छातीपाशी येतील. दोन्ही हात खाली घ्या. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. रिलॅक्स. करूया आपण पवन मुक्तासन आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय 30 अंशापर्यंत वर चला आणि ते फोल्ड करा. आपल्या पायाला आपल्या हातांचा वेळ द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचा प्रयत्न करा किंवा दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून तुम्ही समोरून वेळखा द्या. बघा पोटावरती पूर्णपणे खूप असा प्रेशर आलेला आहे. खांदे एकदम रिलॅक्स. पोटाचे स्नायू रिलॅक्स. डोळे अलगद मिटून या स्थितीचा अनुभव. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, बॅक पेन आहे, त्यांनी डोकं वर उचलायचं नाहीये. बाकीच्यांनी आपलं डोकं सावकाश वर उचलून आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. छान. डोकं नियंत्रित जमिनीवर. हाताचा वेळ सोडून द्या. दोन्ही पाय हवेमध्ये सरळ करा गुडघ्यातनं आणि सावकाश जमिनीवर आणि विश्रांती. पूर्णपणे गळ्यापासून पोटापर्यंत आपल्या सगळ्या स्नायूंना प्रेशर आला होता. पाठीच्या मणक्यावर ताण होता आणि तो आता हळूहळू रिलीज होतोय. या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. सावकाश एका उशीला वळायचंय आणि पोटावर थोडी विश्रांती. कुठल्याही एका गालावर थोडी विश्रांती. त्याचा आतल्या बाजूला पायाची बोट बाहेरच्या दिशेनं. आपण करणार आहोत आता सर्पासन आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडून घेऊन हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर.
आता डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडा आणि ती पकड आपल्या जिथे पाठीचा मणका आहे तिथे ठेवायची आहे. डाव्या हाताची मूठ घट्ट वळून घ्यायची आहे. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी जोडलेली आहे. आपली हाताची कोपरं जमिनीला पॅरलल येतील अशी आपल्याला थोडीशी वर उचलून घ्यायची आहे. जमिनीला समांतर हातांची कोपरं. आणि आता हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा आणि छातीचा भाग जमिनीपासून वर उचला. नजर समोर. हाताच्या पकड करायची दर्शनाताई. डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडा आणि ती पकड मागे घ्या. हे बघा. हा, परफेक्ट. नजर समोर. यथाशक्ती झोपा. 5, 4, 3, 2, 1. सावकाश कपाळ जमिनीवर. हाताची पकड सोडून द्या आणि विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती किंवा टीव्ही पोस्चर मध्ये विश्रांती. पोटावरती आपल्या छातीच्या भागावरती जो प्रेशर येतो त्यामुळे तुम्ही टीव्ही पोस्चर मध्ये सुद्धा विश्रांती घेतली तरीही चालेल. खांदे अगदी रिलॅक्स ठेवा. हवं असेल तर थोडस पावलांमध्ये हालचाल करा. एक पाय फोड, एक पाय सरळ. आलेला असेल तो रिलीज होण्यासाठी आपण ही कृती करतोय. म्हणजे श्वासाची गती सुद्धा नॉर्मल होईल. सावकाश थांबायचंय. करणार आहोत आपण आता तिर्यक भुजंगासन. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हात आता खाली घ्या. शरीराच्या कपाळ कपाळ जमिनीवर. आता दोन्ही हातांचे तळवे छातीच्या रेषेत घ्या. हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेला असते. दोन्ही पायांमध्ये मागून अंतर घ्या. पावलांचं माउंटन करा टाचा सिलिंगकडे. आणि आता हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग असं वर उचला. खांद्यातून संपूर्णपणे वर यायचं. दोन्ही हात खांद्यातून सरळ. परफेक्ट. बरोबर. आता तिर्यक म्हणजेच एकदा उजवीकडे मागे वळायचंय. डाव्या पायाची टाच मागून टाच बघायची. मग डावीकडे मागे वळून विरुद्ध पायाची टाच बघूया. अशा प्रकारे 2-3 आवर्तन. बरोबर. अजून एक आवर्तन. सावकाश मध्यभागी हळूहळू आपलं पोट, छातीचा भाग, गळा, हनुवटी, त्यानंतर आपलं नाक आणि मग कपाळ जमिनीवर टेकवा. पावलाचं माउंटन सोडून द्या. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. कुठल्याही विरुद्ध गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळा आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये. सावकाश. कुठलीही गडबड न करता. अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हातांची अपान मुद्रा म्हणजेच आपली मधली जी बोट आहेत ती जोडून घ्यायची. त्याची टोकं जोडून घ्यायची. पहिलं बोट आणि करंगळी ओपन असेल. बरोबर. दोन्ही हात आता आपल्या गुडघ्यावर. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. बरोबर. डोळे अलगद मिटून घ्या आणि फक्त आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. चेहऱ्यावर, कपाळावर कुठलाही ताण नसेल. सहज सुरू असणाऱ्या श्वासाची जाणीव. आपण दोन्ही हातांची अपान मुद्रा केली ज्याच्याने आपली पचन शक्ती वाढणार आहे. पोटासंबंधी जे काही विकार असतात ते कमी व्हायला मदत होते.
या मुद्रेच्या अभ्यासाने आपल्या संपूर्ण पाचही बोटांमध्ये 5 तत्व आहेत. तर ही तत्व बॅलन्स ठेवण्यासाठी आपण ह्या सगळ्या मुद्रांचा अभ्यास करतो. सावकाश डोळे उघडायचे आणि आता आपण करूया अपान वायू मुद्रा, जी 2 मुद्रांचं कॉम्बिनेशन आहे. तर दोन्ही हात समोर घ्यायचे. उजवा दोन्ही हातांचं जे पहिलं बोट आहे ते फोल्ड करायचं आणि ते अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायचं पहिलं बोट. बरोबर. आता करंगळीच्या बाजूची जी 2 बोट आहेत ती फोल्ड करायची. त्याचे टोक आणि अंगठ्याचं टोक एकमेकांना जुळवून घ्यायचं. फक्त करंगळी आपली ओपन असेल. मधली जी 2 बोट आहेत ती सुद्धा दुमडून घ्या आणि त्याचं टोक आणि अंगठ्याचे टोक एकमेकांना जुळवून घ्या. बरोबर. पुन्हा दोन्ही हात आपले मांडीवरती, डोळे अलगद मिटून एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश डोळे उघडायचे. हाताची मुद्रा जी आहे ती सोडून द्यायची. आता करणार आहोत आपण प्राण मुद्रा, ज्याच्याने आपल्या शरीरातील प्राणशक्ती वाढते. ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे किंवा हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही मुद्रा अतिशय उपयुक्त आहे. सोपी आहे. पुन्हा दोन्ही हात समोर घ्या. करंगळी आणि त्याच्या बाजूचं टोक, त्याच्या बाजूचं बोट, त्यांची टोकं एकमेकांना जोडून घ्या. करंगळी, त्याच्या बाजूचं बोट आणि अंगठा, त्यांची टोकं एकमेकांना जोडून घ्यायची. पुढे पहिली 2 बोट ही ओपन असतील. करंगळी पण फोल्ड केली आहे ना. हा हा, बरोबर. अशा प्रकारे ही करायची आपल्याला. पुन्हा दोन्ही हात आपले मांडीवरती, डोळे अलगद मिटून जाणीव श्वासाची. ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही मुद्रा अतिशय उपयुक्त आहे. प्राण मुद्रा. श्वसनासंबंधी जर काही आजार असतील त्यासाठी सुद्धा ही मुद्रा अतिशय फायदेशीर ठरते. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश डोळे उघडायचे. आज आपण बघणार आहोत योनी मुद्रा. तर स्त्रियांसाठी ही मुद्रा अतिशय उपयुक्त आहे. कारण की पीसीओडीचे त्रास असतात, पीसीओएसचे त्रास असतात, मेनपोजचा त्रास असतो. तर ह्या सगळ्या त्रासापासून म्हणजे आपल्याला एक आपण त्या मुद्रेचा सराव करू शकतो. तर ही कशी करायची बघा. आपल्या दोन्ही हातांची जी बोटं आहेत ती एकमेकांमध्ये अशा प्रकारे गुंफून घ्यायची. बघा अशा प्रकारे. हा, एकमेकांमध्ये क्लच केली. बरोबर. आणि आता पहिलं जे बोट आहे ना ते ओपन करायचं. पहिलं बोट. हा, आता ते जुळून घ्या. पहिलं बोट जुळून घ्या आणि अंगठा जुळून घ्या. बघा, जसं आपलं युटेरस असतं ना त्याप्रमाणे ही आपली हाताची स्थिती दिसते. बरोबर. जमलंय? समजलंय प्रत्येकाला? थांबा एक मिनिट, माझ्याकडे त्याचं चित्र आहे का बघते. एक मिनिट.
दिसते तुम्हाला? ही बघा, ही वाली. हातांची बोटं बघा गुंफून घेतलीत, आणि अंगठा आणि पहिलं बोट जे आहे ती जुळून घेतलीत. हा, आपल्या युटरस सारखा हा दिसतो, हा जो भाग आहे ना तो. ठीक आहे, लक्षात आली? हातांची बोट अशी गुंफून घ्यायची. मग ह्या तुम्ही मुद्रा कधीही कुठेही करू शकता. बघा अशा प्रकारे. आणि ते ठेवायचं कुठे? तर इथे, जिथे आपलं ओटी पोट आहे ना तिथे ठेवायचं. हाताची स्थिती, हा बरोबर, जिथे ओटी पोट आहे तिथे. सगळ्यांसाठी म्हणजे स्त्रियांसाठी तर ही अतिशय उपयुक्त आहेच. बघा या प्रकारे. आणि इथे ठेवायची, आपला जिथे ओटी पोट आहे ना तिथे आपलं पहिलं जे बोट आहे ते पॉइंटेड टू द फ्लोअर, जमिनीला पॉइंटेड असेल अशा प्रकारे. खांदे एकदम रिलॅक्स ठेवायचे. बरोबर. डोळे अलगद मिटून या स्थितीमध्ये पण तुम्ही थोडा वेळ थांबू शकता. म्हणजे जेव्हा आपण म्हणजे ध्यान करायला बसतो, तर त्याच्या आधी तुम्ही थोडंसं श्वासाकडे लक्ष देऊन या वेगवेगळ्या मुद्रांचा अभ्यास केला, तर थोडंसं तुमची ही शारीरिक आणि मानसिक स्थिती म्हणजे सुधारायला किंवा आपलं मन शांत व्हायला मदत होते. लक्ष आपल्या श्वासाकडे. सावकाश कृती सोडायची. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे अलगद मिटून घेऊया. आता अजून एक मुद्रा बघूया, शंख मुद्रा. तुम्हाला मी शेअर करते, कशी करतात ती दाखवते. ही मुद्रा सुद्धा अतिशय फायदेशीर ठरते. ही मुद्रा आपल्याला दोन्हीही हातांनी करायची आहे. एकदा हे बघा, ज्यांना पचनक्रिया थायरॉइडचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही मुद्रा अतिशय उपयुक्त आहे. थायरॉइडसाठी तर खरंच आहेच ही मुद्रा उपयुक्त. दोन्ही हाताने आपल्याला करायची आहे. तर तुम्हाला मी फक्त चित्र दाखवते आणि ही कशी करायची हे मी तुम्हाला शिकवते. तर हे असं दिसणार शेवटच्या स्थितीमध्ये दाखवते. शंख मुद्रा. आता आपण सुरुवातीला डाव्या अंगठ्या इथे करणार आहोत. तर आता आपला हा उजवा तळवा आहे हाताचा, त्याच्यावरती डाव्या हाताचा अंगठा ठेवायचा. बघा या प्रकारे. ठीक आहे. आता ह्या डाव्या हाताच्या अंगठ्याला आपण लॉक करून घ्यायचं. आणि मग डाव्या हात आणि उजव्या हाताचा अंगठा बघा अशा प्रकारे. शंखासारखा हा आकार दिसतो. हे बघा, सोपी आहे, फक्त आपल्याला कळलं पाहिजे की ती कशी करतात. डाव्या हाताचा जो अंगठा आहे तो आपण उजव्या हाताच्या 4 बोटांनी लॉक केलेला आहे. फक्त उजव्या हाताचा अंगठा ओपन आहे. आणि त्यानंतर डाव्या हाताची जी 4 बोटं आहेत ती उजव्या हाताच्या बोटाने त्यांनी कव्हर केलंय. आणि पहिलं जे बोट आहे आणि अंगठा हे एकमेकांना जोडून घ्यायचं. बघू, असं समोरून दाखवा म्हणजे मला कळेल. हा, बरोबर आहे. बरोबर बरोबर. पहिलं बोट जे आहे ना, पहिलं बोट. हा, दिसलंय? परफेक्ट. हा, आता हे सुद्धा तुम्ही तुमच्या ओटी पोटाच्या इथे ठेवू शकता. मग हे असं नॉर्मल मांडी घातली तरी चालेल. हा, थायरॉइड म्हणजे आता बऱ्याचशा जणांना आपल्या वर्गामध्ये थायरॉइडचा त्रास होता, म्हणून मग ही मुद्दाम मी ही मुद्रा सांगते. बघा अशा प्रकारे. आणि मग ते आपल्या ओटी पोटाच्या इथे ठेवायचं. आणि एकदम रिलॅक्स बसायचं. डोळे अलगद मिटून पुन्हा इथे लक्ष श्वासाकडे द्यायचं. आपल्या क्षमतेप्रमाणे इथे बसायचं.
आणि तुम्ही ह्या मुद्रांचा अभ्यास कधीही करू शकता, याला कुठलंही वेळेचं बंधन नाहीये. बरोबर. आणि आता हीच मुद्रा विरुद्ध बाजूने. आता आपण डाव्या हाताचा अंगठा कव्हर केला होता, आता उजव्या हाताचा. डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचा अंगठा ठेवायचा आणि मग 4 बोटांनी उजव्या हाताचा अंगठा लॉक करून घ्यायचा आणि मग डाव्या हाताचा अंगठा आणि उजव्या हाताचं पहिलं बोट यांची टोकं जोडून घ्यायची. म्हणजे आपोआप बरोबर शंखासारखा आकार दिसतो. हा बरोबर. आणि मग पुन्हा ते आपल्या ओटीपोटाच्या इथे ठेवायचं. हाताची जी बोटं आहेत ती जमिनीला पॉइंटेड. परफेक्ट. पुन्हा डोळे मिटून घ्यायचे आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. सावकाश डोळे उघडायचे. हाताची मुद्रा सोडून द्यायची. पद्मासन अर्थ पद्मासन घालून अनुलोम विलोमची 3 आवर्तनं करेल. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी बंद करूया. डावीने आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. लास्ट राउंड. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. आणि डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेत. डोळे अलगद मिटलेले आहेतच. ज्यांना पद्मासन सोडायचंय ते सोडू शकता. साधी मांडी घालायला हरकत नाहीये. हातांची ज्ञान मुद्रा. जाणीव आपल्या अंगठा आणि पहिलं बोट याच्या टोकाकडे. तिथून निर्माण झालेला, तिथून सुरू असलेला रक्ताच्या प्रवाहाच्या स्पंदनांची अनुभूती. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जोडून घेतली. तिथे किंचितसा दाब आणून तुम्हाला जे व्हायब्रेशन्स जाणवतील, ज्याला आपण प्राणस्पंदन म्हणतो. करूया भ्रामरीची 3 आवर्तनं. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ पूरक आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. दीर्घ पूरक रेचक करताना भ्रमरगुंजन. दीर्घ पूरक रेचक करताना भ्रमरगुंजन. काही क्षण शांत. चेहऱ्यावर कपाळावर कुठलाही ताण नाहीये. श्वासाची गती लयबद्ध होत चाललीये, शांत होत चाललीये.
करूया 3 मकार लांबवलेले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. उच्चार ओ. खोलवर दीर्घ श्वास ओ. खोलवर दीर्घ श्वास ओ. शांती पाठ दोन्ही हात जोडून ओ. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओ. शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. राग द्वेष अहंकार आपण सोडून देत आहोत आणि प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला वर्ग इथे संपन्न होत आहे. आपला नवीन वर्ग सोमवारपासून सुरू होणार आहे, म्हणजे 5 मे पासून. तुमचे जे काही सर्टिफिकेट्स किंवा आपले ज्या काही लिंक असतील वर्गाच्या, त्या सर तुम्हाला पाठवतीलच. आता या महिन्याच्या वर्गाच्या ज्या काही लिंक्स आहेत त्या सर तुम्हाला पाठवतीलच. उद्या आपल्याला सुट्टीच आहे आणि मग माझ्या पण घरी थोडंसं काम चालू आहे कलरिंगचं वगैरे, त्यामुळे आपण डायरेक्ट सोमवारी भेटणार आहोत नवीन वर्गामध्ये. ज्या कोणाला नवीन ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपली प्रोसिजर सेम आहे, फक्त तुम्हाला 499 तुमची फी असेल. आणि कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता. सुनीता ताई, तुम्हाला काही बोलायचं? हा, 1 मिनिट मी तुम्हाला अनम्यूट करते. हा, अनम्यूट होऊन बोलू शकता. 1 मिनिट, तुमचा माईक चालू करा, मी तुम्हाला केलंय अनम्यूट. फी फी किती म्हटलं? 499 म्हणजे 499 पुढच्या वर्गात. आता हे हस्तमुद्राची सांगितलं ना, किती वेळ साधारण करायचं ते? त्या असं काही नाहीये, तुम्ही अगदी 5 मिनिटं किंवा म्हणजे तुमच्या ह्याच्याप्रमाणे श्वासाकडे लक्ष देऊन करत जा. म्हणजे 5 अच्छा. श्वास थांबा, 10 श्वास थांबा आणि हा हा थोडं थोडं हळूहळू सुरुवात करा. म्हणजे आपण अगदीच जास्त वेळ थांबलो तर मग आपल्याला पाय बी दुखू शकतात ना. आणि त्या तुम्ही हा असं काही हा नाही खाली बसूनच करायला पाहिजे. तुम्ही खुर्चीत हा. बसून सोबत पण करू शकता, असं काही नाहीये. हम्म. ओके. खूप खूप छान झाला मॅडम वर्ग. थँक्यू. थँक्यू, धन्यवाद. आणि तुमचं जर काही म्हणजे तुम्हाला अजून वेगळं हवं असेल किंवा अजून काही सुधारणा हवी असेल तर तुम्ही बोलू शकता, सांगू शकता. आणि तुमचे जे काही अभिप्राय आहेत तेही तुम्ही सांगू शकता, म्हणजे सरांकडे सुद्धा पाठवू शकता, जेणेकरून दुसऱ्या. कसं वजन कमी पाहिजे म्हणून आणि नुसतं पोटावरच ही कमी व्हायला पाहिजे म्हणून म्हणजे मनानेच करत होते ते, म्हणजे गुडघादुखी वगैरे ते होतं. पण इतके म्हणजे आता 1 महिनाभर म्हणजे करायला लागले पण काय गुडघ्याचा त्रास नाही आहे आता. वज्रासनात वगैरे बसली की त्रास होत होता अगोदर. हो, पण ते मी वज्रासनामध्ये चुकीचं. हा येतो प्रेशर गुडघ्यावरती. वज्रासन जेव्हा आपण करतो तेव्हा येतो प्रेशर. हा. मी तेच. आपले आता हात ठेवायचे, म्हणजे हा. आपल्या गुडघ्यावर ठेवले ना की मग इथे प्रेशर हं. येणार नाही गुडघ्यावरती. हा. ठीक आहे. ओके. आणि थँक्यू. गादीवर बसून किंवा असं मॅटवर बसून थोडंसं केलं ना की मग हा. तेव्हा पण
जरा बरं वाटतं. खाली चटई किंवा चादर असेल ना तर मग ते टोचतो गुडघ्याला पण आणि अँकलला पण थोडस बरोबर. दुखल्यासारखं होतं. गादीवरचा गादीवरचा. गादीवरती. हो. आणि जेवणानंतर बसलात तर अतिशय उत्तम, म्हणजे पचन चांगलं होईल आणि तुम्हाला वेट लॉस म्हणालात कमी करायचंय, तर त्यासाठी सुद्धा ते उपयोगी आहे. किती, एक 5 मिनिटं की म्हणजे किती हा, वेळ बसायचं? सुरुवातीला अगदी थोडा वेळ बसा, म्हणजे हा 2 मिनिटं असं. आणि हळूहळू कॅपॅसिटी वाढली ना तुमची, तुम्हाला हा. सराव झाला की मग मग थोडीशी तुम्ही जास्त वेळ बसू शकता. आपण अगदी ओके. सुरुवातीला जर जास्त वेळ बसलो ना तर पायाला आखड होऊ शकते, गुडघेदुखीचा त्रास जास्त होऊ शकतो. हा म्हणून हा हळू करा. आणि हा गुडघेदुखीचे रोटेशन जे सांगितलंय ना, तुम्ही खुर्चीत बसून हा सुद्धा करू शकता. म्हणजे पायाचे रोटेशन, हा. खुर्चीत बसायचे बरोबर. की पाय फक्त गोलाकार फिरवायचे. हा. ओके. मग ते ठीक. गुडघ्यावरती जास्त ते नी जॉईंट्स हम्म. मोकळे होतात. बरं. ओके. ठीक. थँक्यू. धन्यवाद. आणि खूप तुम्ही छान झालं सगळेजण क्लास. खूप खूप हा, धन्यवाद तुमचे. थँक्यू. तर हो. भेटूया आपण पुढच्या म्हणजे सोमवारपासून आपला नवीन वर्ग सुरू होतच आहे. तर तेव्हा भेटूया. तुम्हाला कोणाला ऍडमिशन घ्यायची असतील तर सर तर पाठवतील ग्रुप वरती. ओके. चालेल. ठीक आहे. ओके. हरिओम. थँक्यू. आणि अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा सगळ्यांना. थँक्यू तुम्हाला मीटिंग पण. धन्यवाद. मीटिंग एंड करते.